नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थंडी आली आहे आणि गाजरचा हलवा केला नाही असं होऊच नाही शकत. सगळ्यांना आवडतो हा गाजरचा हलवा. तर इथे मी कसा केला आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. इथे मी 2 किलो गाजर घेतलेले आहेत. मस्त ते साल काढून घेतलेले आहेत, धुवून त्याचे तुकडे करून किसून घेतलेले आहेत. 2 किलो गाजर किसता किसता खरं सांगते अगदी हात दुखायला लागला होता, पण तरीही मी ते किसून घेतलेले आहेत हातानेच. सो गाजर हाताने किसून झाल्यानंतर इथे मी पाहू शकता तुम्ही 2 किलो गाजरचा किस केवढासा झालेला आहे, पण ठीक आहे. कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे मी इथे आणि गाजरचा किस सगळ्या ह्याच्यात घालून घेतला आहे. तो ओव्हरलोड झालेला आहे दिसतंय मलाही, पण ठीक आहे. तो नंतर जसा शिजत येतो तसा तो अजूनही कमी कमी होत जातो. सो मी काही इथे टेन्शन घेतलेलं नाही आहे. थोडा बारीक गॅसवर तो परतून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल्यानंतर थोडं कमी होईल. सो दोनदा मी ते झाकण ठेवून छान परतून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे इथे गाजर. व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर 2 वेळेस मी इथे झाकण ठेवलं आणि मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर साधारण 4 वाट्या दूध मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. आधी मी 3च वाट्या घातल्या होत्या, पण नंतर थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून 1 वाटी घातलेली आहे आणि एवढ्याच वाटीच्या प्रमाणात मी 1 ते दीड वाटी साखर घालून घेतलेली आहे. सो इथे 3 वाट्या दूध मी आधी घालून घेतलं आहे, पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्यानंतर पुन्हा 1 वाटी घालून घेतली आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. आणि आता इथे आपण झाकण मी लगेच ठेवलेलं नाही आहे. थोडी उकळी आल्यानंतर मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि हे जे मी तुम्हाला बोलले 3 वाट्या आणि नंतर अजून 1 चौथी वाटी मी दूध घातलेलं ते नंतर घातलेलं आहे. सो ह्या दुधाला छान उकळी आली की आपण थोडं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून ते उतू जाणार नाही. थोडंसं उघडाच ठेवायचा आहे झाकण ठेवल्यावर आणि छान इथे उकळी आलेली तुम्ही पाहू शकता. आताच आपण पूर्ण झाकण ठेवूया आणि गॅस थोडा मंद म्हणजे मीडियम गॅस ठेवायचा आणि पूर्ण झाकण देणार आहे मी इथे. सो साधारण 5 ते 7 मिनिटांनी 7-8 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित गाजर शिजलेले आहेत. सो आता इथे मी साखर टाकली. साधारण 1.5 कप साखर, 1.5 वाटी साखर मी इथे घालून घेतलेली आहे आणि इथे 200 ग्राम मिल्कमेड होतं. याच्यातलं थोडं मिल्कमेड मी ऑलरेडी वापरलं होतं. सो हे 200 ग्रामपेक्षा थोडं कमीच आहे. साधारण 100-120 ग्राम वगैरे असेल. सो हे पण मी घालून घेतलं छान रिचनेस येण्यासाठी. रिचनेस छान येतो अगदी कंडेन्स मिल्कने. साखर जास्त आपल्याला इथे घालावी लागत नाही, कारण कंडेन्स मिल्कमध्ये ऑलरेडी भरपूर साखर असते. इथे ड्रायफ्रूट्सचं मी कूट करून घेतलेलं आहे. गाजरचा हलवा शिजत आला, जवळजवळ शिजत आला होता आणि ड्रायफ्रूटचा कूट आणि इलायचीची पावडर जी साखरमध्ये मी वाटून घेतलेली ती इथे मी ॲड करून घेतलेली आणि आपला गाजरचा हलवा इथे छान तयार आहे. तो अगदी 3 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल तरी याला शिजायला प्रचंड वेळ लागतो, कारण मी इथे दूध घालून घेते. जर तुम्ही दुधाऐवजी खोया वगैरे घातला तर तो पटकन शिजतो आणि तयार होतो, पण इथे दूध आटवण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. पण जी खायची टेस्ट आहे गाजरच्या हलव्याची ती उत्तम म्हणजे अप्रतिम लागते. सो नक्की ट्राय करायचा आहे हा गाजरचा हलवा.